यानंतर बातमी साताऱ्यातून आहे। काही दिवसांपूर्वी साताऱ्यात नव्याने होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समोरासमोर आले होते। दरम्यान यावेळी मोठा तणाव साताऱ्यात पाहायला मिळाला। याबाबत अखेर सुप्रीम कोर्टाने उदयनराजेंच्या विरोधात निकाल दिलाय। त्यानंतर आज पहिल्यांदा या जागेत बाजार समितीच्या वतीने बैल बाजार भरवण्यात आला। या बाजाराचं उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे यांनी केलं। यावेळी त्यांनी खासदार उदयनराजेंवर जोरदार टीका केली। ही जागा आम्हाला सरकारने अधिग्रहण करून दिलेली आहे, तसंच दादागिरी आणि दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावलाय। आम्हाला जागा शासनाने अक्वायर करून दिली आहे। त्या ॲक्विजिशनच्या पोटी असणारी रक्कम आम्ही भरली आहे आणि या जागेचे मूळ मालक आणि गुड यांनी सगळ्या ठिकाणी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, महसूल मंत्री सगळीकडेही गेलेत आणि सगळीकडचे निकाल आमच्या बाजूने लागलेत। त्यामुळे कुळांचा वगैरे संबंध आमचा काही येत नाही आणि आमचं त्या दिवशी पण ज्या दिवशी आम्ही इथं भूमिपूजन करायला सगळे आलो त्या दिवशी पण आमचं म्हणणं होतं की कायदेशीर काय असेल ती बाजू तुम्ही हे करा, उगाच दादागिरी, दडपशाही, दहशत अशा यानं काही होणार नाही आणि आम्ही काय असल्या कुठल्या गोष्टीला भीक घालणार नाही। यानंतर आपण थेट ठाण्यात जाऊया, जिथं कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन केलं जात आहे। भारत सरकार माननीय नामदार श्री कपिलजी पाटील साहेब उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे। त्याचप्रमाणे सन्माननीय मंत्री राज्य उत्पादन शुल्क तथा ठाण्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब हे देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य सरसंघचालक यांच्या शुभ हस्ते धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल त्याचा भूमिपूजन सोहळा जो आहे तो संपन्न होत आहे। आपण प्रत्यक्ष पाहत आहात। धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल भूमिपूजन सोहळा हा संपन्न होतोय। या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं की देशात वेगाने वाढत असलेला कर्करोग, त्याच्या उपचाराकरिता होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची होणारी गैरसोय, मानसिक आणि आर्थिक समस्या, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवास व्यवस्थेतील अडचणी यांची स्थिती लक्षात आल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठाणे शहरामध्ये अद्ययावत असे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, हे जे कर्करोग हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये नेमकी काय असणार आहेत? हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण MMR रिजनसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबईमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि कॅन्सर हॉस्पिटलवरती खूप मोठा भार देशभरातल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचा पडत असतो। आता ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलसाठी भूमिपूजन सोहळा होत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही तांत्रिक कारणामुळे उदय जाधव यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आपण ही थेट दृश्य पाहतोय ठाण्यातली, जिथं धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं जात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। उदय जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊया। उदय, तुम्ही या हॉस्पिटलची वैशिष्ट्ये सांगत होतात।
विलास, हे कॅन्सर हॉस्पिटल अतिशय महत्वाचं आहे. ठाणे शहरासाठीच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आणि MMR रिजनसाठी हे कॅन्सर हॉस्पिटल अतिशय महत्वाचं असणार आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे देखील या भूमिपूजनाला उपस्थित आहेत. ग्रस्त तलेच्या संपूर्ण चुका इथून बाहेर आहे ते मुंबईला टाटा हॉस्पिटलवरती नेहमी पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलमुळे टाटा हॉस्पिटलचा खूप मोठा भार जो आहे हलका होणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना या हॉस्पिटलचा खूप मोठा उपयोग होणार आहे. ठाणे शहरामध्ये या हॉस्पिटलचं भूमिपूजन होत आहे, त्यामुळे ठाणे आणि आजूबाजूचा परिसर जो आहे त्यातल्या सर्व होणार आहे. निश्चितच ज्या प्रकारे कर्करोगाचं प्रमाण वाढतंय देशभरामध्ये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरातले रुग्ण हे कर्करोगाच्या उपचारासाठी, कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईमध्ये येत असतात आणि विशेषतः टाटा हॉस्पिटल जे मुंबईतलं आहे त्याच्यावरती मोठा भार सुद्धा आहे. आणि ठाणे आणि MMRDA या सगळ्या परिसरामध्ये जे कॅन्सर पेशंट्स आहेत यांना वेटिंगवर राहावं लागतं अशी परिस्थिती आहे. पण आता मात्र त्यांच्यासाठी 100 खाटांचं हे स्वतंत्र हॉस्पिटल धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल त्याचं भूमिपूजन आता पार पडतंय आणि पुढच्या काही वर्षामध्ये हे हॉस्पिटल इथं उभं राहणार आहे, ज्याचा सामान्य नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे. कारण अतिशय कमी दरामध्ये सामान्य माणसांना इथं कॅन्सर रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. सामान्यपणे आपण बघतोय की कॅन्सर रुग्णांची जी प्रचंड संख्या वाढलेली आहे या पार्श्वभूमीवरती त्यांना चांगले उपचार आणि माफक दरात उपचार मिळणं हे अतिशय गरजेचं असतं. सामान्य माणसाची त्याच्यासाठी धडपड सुरू असते, परवड सुद्धा होते अनेक वेळाला. पण आता अशा प्रकारे एखाद्या चांगल्या हॉस्पिटलची जी गरज होती ठाण्यामध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये ती गरज पूर्ण होणार आहे. ठाण्यातल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि आजच्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी विशेष करून उपस्थिती आहे ती म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं हे भूमिपूजन इथं पार पडतंय. टिकाव मारून हे भूमिपूजन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आपल्याकडून पार पडतंय. विधिवत असं भूमिपूजन होत असताना कुदळीचा घाव हाणून भूमिपूजन करण्याची आपल्याकडे पारंपरिक प्रथा आहे आणि त्या प्रथेचं तंतोतंत पालन हे परमपूज्य सरसंघचालकांनी केलंय आणि परमपूज्य दादाश्री यांच्या हस्ते सुद्धा ते केलं जात आहे. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सुद्धा या भूमिपूजनामध्ये त्यांचं सहकार्य, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीखंडे सर यांनी सुद्धा त्यांचा सहभाग जो आहे यातला या भूमिपूजनातला तो आवर्जून इथे नोंदवलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहनजी भागवत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून.
यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.